बारावी नाही, फर्स्ट इयरला होतो लॉकडाऊनमध्ये. मी गंगापूरला डेअरी चालू केली होती. बघू कोणी घेतं आहे काही. एक जरी बॉटल सेल झाली तर आपण आज काहीतरी केलं असं वाटतं जरा. साक्षी म्हणती एक जाईल का नाही मला प्रश्न आहे. बघू काय होतं आहे, एक जातं का दोन. गुड मॉर्निंग. तर आज आहे शनिवार आणि मी उठले लवकर. माझी आंघोळ वगैरे सगळं आवरलं आहे आणि आत्ता 9 वाजले आहे. हे अजून झोपलेलेच आहे. म्हणता झोपलेलेच आहे अजून. तर चला आपण चहा बनवूया मस्त. आणि मला मग स्वयंपाक वगैरे करून ठेवेन. रात्रीची डाळ होती तर त्याच्यामध्ये मी आता वरण चकुल्या करणार आहे नाश्त्याला आणि जेवणाला गवार वगैरे काहीतरी बनवल. तर मग आता चहा बनवूया आणि पिऊया मस्त. चलो चला. तर मग आता चहा ठेवला आहे, यांना उठूया. चहा ठेवलाय बरं का मी, परत गरम करणार नाहीये. जर चहा प्यायचा असेल तर लगेच उठून ब्रश करून चहा प्यायला यावे. मी रिपीट करणार नाहीये. चला तर मग आपला प्लॅन आता सक्सेसफुल झालेला आहे. चहा प्यायला उठलेले आहे हे साहेब. स्वतः तू झोपत नाही राणी, मला पण उठून देते बरं का सकाळीच. एक तास सॅटरडे होता. हो का, चहा नाही पिता का मग? ठीक आहे. केस आले केस कुठून आले ब्रश मध्ये? काही कर नाही काय चहा पीसाठी उठावं लागलेलं आहे मला. झोप सुरू. चहा दाखवत हो का? आला. चहा झालेलं नाही साक्षी. झालेलं आहे. तर मग आता 2 कप चहा गाळलाय. येत आहे हे ब्रश करून. इकडे चाललंय भाजीची तयारी साक्षीची. रात्रीची नाही, आत्ताची तयारी. हा रात्री नाही म्हटलं मी, आत्ताचीच म्हणतोय. इकडे आम्ही व्हिडिओला बसलोय. कसं एडिट होतोय, फर्स्ट टाइम करतोय त्यामुळे मी कसं एडिट केलाय. तिला सांगितलं जर काही डिलीट वगैरे करायचं असलं तर सांग, ती सांगतीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं मग अशी ती हे बनवणार होती रात्री, उरलेली होती डाळ जरा, त्याचा डाळ चकुल्या बनवणार होती. ते कॅन्सल झालं. मग खाऊ कोण घालणार? पॉज करू आपण. ओके गुड मॉर्निंग. तर हा व्लॉग नक्की बघा तुम्ही. नाही तुम्ही आधीच बघशाल नाही, आधी टाकू मी. चुकलो माझं. ठीक आहे. चला मित्रांनो, जेवण वगैरे करून झोपलो होतो. 2-3 तास जरा आराम केला सॅटर्डे रोड. त्यामुळं साक्षीला काय एवढंच आता ही लाईट चालू ठेवणं आवडत नाही, ती बंद करते सारखे. तिकडे चहा बनवतीये दिसतोय. इकडे चहा ठेवला तिने. आम्ही घरनं तूप घेऊन आलो. साक्षी ती बॅग कुठे दाखवत तुम्हाला. तर मित्रांनो हे तूप येते घरनं आणलेलं. हे असं किती 1 2 3 4 6 7 आणखी बॉटल कुठे आहे? हां 8 बॉटल आणल्यात घरून. ती आपण इथंच ठेवू खायला वाटलंच तर. या बाकीच्या सेल करायच्या आहेत आज, बघूया. हां बघू. तर ह्या आणल्यात 8. ह्या आम्ही आता सेल करणार आहे. इथंच खाली मार्केट आहे, तुम्हाला तर माहिती आहे खाली कुठे आहे मार्केट. जवळच इथं खाली आम्ही बसतोय. तिथं म्हटलं बाईकवरती घेऊन जाऊ आणि असं सीटवरती ठेवून बघू आज काय होतंय. तर चला चला मित्रांनो, बॅगमध्ये टाकले तू. इकडे चहा बनवला साक्षीने छान असं मस्त. चहा पितीये, छान आवरलंय साक्षीने एकदम मस्त. तर चला जाऊया आता. चला मित्रांनो, स्टॉल लावला इथं. इकडे पूर्ण मार्केट आहे, इकडे समोर पण आहे. गाडीवरती आम्ही ठेवल्यात मागं. बघूया काय होती. साक्षी थांबली आहे इथं. इथून पूर्ण मार्केट आहे एंडपर्यंत. बघू कोणी घेतं आहे काही. एक जरी बॉटल सेल झाली तर आपण आज काहीतरी केलं असं वाटतं जरा. साक्षी म्हणती एक जाईल का नाही मला प्रश्न आहे. बघू काय होतं आहे, एक जातं का 2. हां तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगत होतो काय विषय झाला. आम्ही गेलो तिथं गाडीवरती ठेवलं सीटवरती. तर त्यात लोकांना काय वाटलं आम्ही ते विकत घेतलं आहे आणि तिथं ठेवलं आहे. असं जरा कन्फ्युजन झालं. बरेच लोक येऊन म्हणत होते द्यायला आहे का किंवा विकायला आहे का असं विचारलं. आणि त्यातलं एक जणांनी घेतलं फक्त, जास्त काही कोणी घेतलं नाही. तर बघू पुढच्या वेळेस परत जाऊया इथं सेम लोकेशनला. ते बरेच जण काय म्हटले आम्ही जस्ट घेतलं आहे आत्ताच, मग आम्ही नेक्स्ट वेळेस तुम्ही जर असाल इथं तर घेऊ. आणि बऱ्याच लोकांची रिक्वायरमेंट अशी 250 ग्रॅम म्हणजे पावशेर पाहिजे असं बरेच जण म्हटले, किंवा 200 ग्रॅम. आम्ही सुरुवातीला हे करू म्हणे, टेस्ट करू आधी कसं आहे काय आहे आणि नंतर मग आम्ही कंटिन्यू घेतो असं बोलले ते. म्हटलं ठीक आहे चालेल, मग आपण नवीन प्रयोग करू.
तर मला थोडी आयडिया आहे. मी ज्यावेळेस किती 12वी नाही फर्स्ट इयरला होतो लॉकडाऊनमध्ये मी गंगापूरला डेअरी चालू केली होती, त्यामुळे तिथं विकायचं नाही. त्यामुळे मला थोडी आयडिया आहे कसं विकलं गेलं पाहिजे, काय लोकांच्या काय रिक्वायरमेंट आहे ते. आज मला थोडं इथलं मार्केटचं स्टडी झाला, आज काय नेमकं लोकांना काय पाहिजे ते मी आज बघून घेतलं आहे. आता बघूया नेक्स्ट टाईमला काय होतं आहे, पुढच्या वेळेस परत लावणार आहे. असं काही नाही की आज कुणी घेतलं नाही म्हणजे लगेच गिव अप करायचा आणि परत काही त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही. बघूया काय करतं. ठीक आहे, माझा एक थोडा व्हिडिओ आज दिवसभर लॅपटॉपमध्ये जरा वेळ लागतो आहे, पण छान व्हिडिओ एडिट होतो आहे, त्यामुळे म्हटलं त्यातच करू. अर्धा झाला आहे व्हिडिओ, अर्धा म्हणजे बऱ्यापैकी झाला आहे, फक्त टचअप बाकी आहे थोडा. साक्षीने आणलेलं मागच्या वेळेस पुदिना घेतला ना, थोडा खराब झाला आहे त्यातला थोडा. आणि आत्ता अचानक जरा आमचा प्लॅन झाला बिर्याणी खायची. बिर्याणी बट दम बिर्याणी नाही, नॉर्मल बिर्याणी. साक्षी म्हणे मी बनवते आज माझ्या स्टाईल, कशी बनवते बघू म्हणतो. ठीक आहे चालत म्हणतो, काय मी बनवतो. सालकी बनवते, तिने एवढं सगळं रेडी केलं इथं. टोमॅटो हे काय अद्रक आहे, इथं कांदा कापला आहे. कांदा पण 2 स्टाईलने कापला आहे तिने, एक नॉर्मल कापला आहे असं आणि एक असं उभा कापला आहे. आणि इकडं मिरची आणि पुदिना घेतला आहे. ठीक आहे, तर चला बघूया बिर्याणी कशी बनवते. मधले थोडे शॉर्ट दाखवतो तुम्हाला कशी बनवते. ठीक आहे, साक्षी एकदम आवरून नटून आली माझ्यासोबत आज ते झालंच पाहिजे. काही एकच बॉटल झाली. आपलं असं काही तूप आहे, जर कोणाला पाहिजे असल्यास कॉन्टॅक्ट करा. आपण पुण्यात राहतो, इथं येताना आम्ही घरून घेऊन येतो. घरी पण आम्ही म्हणजे आपल्या वैयक्तिक ज्या गाई आहे त्यांच्यापासूनच ते बनवतोय. असं म्हणजे हे नाही की बाबा आम्ही कोणाचं दूध घेतलं आहे बाहेरनं आणि तसं तूप बनवतं, असं काही नाही. तूप आम्ही काय करतो, आमच्या ज्या घरच्या गाईत म्हणजे एक प्रतीचं म्हणावं लागेल. मल्टिपल ठिकाणचं दूध येणार, कोण काय टाकतं त्यात, कोण काय टाकतं असं काही त्यात विषय नाही. आमचं घरचं दूध आहे तसं आम्ही तूप बनवतो. दही पण बनवतो. दही आत्ता मी घेऊन आलो दूधला खाण्यासाठी, तर मी दुपारी दिलं. तर चला जरा साक्षीला पण मदत होती माझ्याकडनं. आज काही नाही मी करत असतो थोडंफार. भाजी बाजार पण तिथून घेऊन आला असते तरी मग. तर उद्या एक रेसिपी करायची आहे आज माझ्यामध्ये. आज आज काही नाही केलं आपण, आज काही नाही बनवलं. साक्षीने सगळी गवारीची भाजी बनवली होती. गवार एकदम प्युअर झाली साक्षीची. मॅडमने कूट केला आणि कूट गवारीत घातला, पातळ भाजी. अरे ओके, गवारीचं शेंगदाणे बाजूला भाजीतले, मिरची एक साईडला गेली आणि गवारी गप्प बसतो. मी कुठं खाल्ली नाही, मी दहीन चपाती खाल्ली मित्रांनो. अजिबात मी खाल्ली नाही ती भाजी, मला आवडलीच नाही. आवडल्यावर मी नाव ठेवत नाही. साक्षी म्हणे चला आता तू नाराज झालाय तर आता आपण बिर्याणी बनवूया. साक्षीने केळं आणली होती, मला म्हणे शिकरण बनवायची. मला मी नाही खाणार, सकाळी एक भाजी नव्हती बनवली. चला बनवूया. तर चला बघूया कशी बिर्याणी बनते. आणि तूप आपण विकूया काही झालं तर. जरी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कळवा. आपण तुम्हाला पोच नाही म्हणता, पोच नाही होणार आमच्याकडनं, ते आम्हाला ऑफिस असते 8 दिवस. पण तरी बघू आपण हां ऑन द वे म्हणा किंवा पोर्टर वगैरे करून जर जमलं तर नक्की देऊ. नाही मी काय म्हणतोय, घरचं तूप आहे, जेन्युइन तूप आहे. लोक काय करतात बाहेरनं दूध कलेक्ट करतात सगळ्या गावाचं, त्यातलं तूप बाहेर काढतात. त्यात काय कोणाच्या गाईचं कसं तर कोणती गाई आजारी काय कोणाला काही माहीत नसतं. आपलं सगळं एका फार्ममधलं एका ठिकाणी तूप बनतं आहे. त्यामुळे जेन्युइन आणि एकदम हायजीन मेंटेन करून बनवलेलं तूप आहे. आणि माझ्यामध्ये आपण त्याचे शूट केले आहे ना काही शॉर्ट्स, वाटलं तर इथं चला मी कसं बनवतोय ना ते शॉर्ट्स इथं टाकून देतो. नेमकं कसं प्रिपेअर करतोय आम्ही काय करतोय. ठीक आहे ना, तुझ्या मोबाईलमध्ये आहेत ते भरताय बनवल्यावर. हा बनवल्यानंतरचेच आहे. अरे पण मग भरतानी पण आपण कसं हायजीन मेंटेन करतोय काय कळलंच ना, टाकतो मी चला मित्रांनो. तर ठीक आहे, आजच्यासाठी बिर्याणी आपण खाऊन मस्त आराम करणार आहे. आज उद्या संडे, उद्या रिलायन्स मार्टला जाण्याचा प्लॅन आहे आमचा. आणखी उद्या जाणार आहे आणि जी फ्रेंड पण येते शुभांगी उद्या जेवायला सकाळी. आणि तर चला बाय 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 गाव. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. हां तर सी यू इन नेक्स्ट व्लॉग नाही, अजून भरपूर इथं आपल्याला बिर्याणी दाखवायची, त्यांना कशी बनवायची. मला बऱ्यापैकी एवढं न्यूज झालं बसल्या इथं. ठीक आहे, तर चला मित्रांनो बनवूया बिर्याणी. आता मी नाही बनवणार, तीच बनवणार आहे. कारण तिने अशी मला एक्सप्लेन करून रेसिपी सांगितली एकदम भारी. कसं सांगितलं होतं
एकदम असं आपण आधी ह्याच्यात तेलात हे करणार म्हणे, नंतर ते असं सुक्क सुक्क भारी होईल. माझ्या आलं तोंडाला पाणी म्हटलं आता बनवलं की असं. उद्याचा प्लॅन होता संडेचा, मग सॅटर्डेचा एक्झिबिशन होतं. ठीक आहे, चला बाय बाय. तर चला मित्रांनो, मस्त किचनवर बसून आपण स्वाद घेतो रेसिपीचा. छान अशी रेसिपी बनवती साक्षी. चिकन मसाला, चिकन बिर्याणी बनवते, मसाला नाही. छान बनवते, प्रोसेस जरा आवडली मला. एकदम शिजवून वगैरे भारी बनवते. ठीक आहे, बघूया. असं मजा येते इथं बसायला. आज सुट्टी असल्यामुळे आज जरा दिवस एकदम आनंद घेतलाय. माझं दुपारी मस्त छान झोप झाली आहे, बऱ्या वाटलं. बस नको आलो साक्षी कुठल्याची पीस. ठीक आहे, तर चला तुम्हाला ही रेसिपी बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती शॉर्ट्सला आणि यूट्यूब आणि इंस्टाग्रामला दोन्हीकडे पण बघायला भेटेल. ठीक आहे, तर चला अरे छान. चला मित्रांनो, बिर्याणी रेडी झाली आहे. एडिटिंग करत होतो, इकडं ताटं आणून ठेवलेत. साक्षीने इकडं भांडे लावती ती. छान अशी मस्त बिर्याणी रेडी झाली आहे आपली. चलो खाऊया आता बिर्याणी. साक्षी वाढायला पंचवीया मस्त छान छान. इकडे कांदा वगैरे पण रेडी केला आहे. ओके, मी दह्यात करायला लावलं थोडं, आणि तिला कांदा नॉर्मल लागतो त्यामुळे ती नॉर्मल ठेवला. छान अशी बिर्याणी रेडी झाली आहे. वाफा निघते थोडी लागली काय तर लास्टला, थोडी तळत जळली वाटतं, पण छान झाली एकदम एक नंबर. सुबरण बायको, तिची आयडिया आधी बनवायची, अशी बनवू म्हणे. मी घरी तिला वाटलं त्यांच्या घरी अशी बनवत असते, ती म्हणे आज आपण अशी ट्राय करू, कशी होती बघू. ठीक आहे म्हटलं बनव. मित्रांनो कशी झाली चेक करूया आपण. सांगा बरं कशी झाली, पटकन पटकन. पीस छान, एकदम छान पीस शिजलेत. नाही एवढं पाणी आलं तोंडाला. मस्त झाली, छान झाली का? बरं ठीक आहे. एकदम रिव्ह्यू चांगला भेटलेला आहे. सकाळच्या भाजीचा रिव्ह्यू चांगला नव्हता. छान शिजले ते. सकाळच्या भाजीचा रिव्ह्यू चांगला नव्हता, त्याच्यामुळे काय आता विचारून घेतलं कशी झाली आहे. खरं सकाळी नव्हती जमली भाजी. चलते फिर बॅडमिंटन खेळायला जाऊ, मग भेटूया यांना परत. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया त्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Enjoy ya.